शिख गाठाले शाजे तुम्ही वो विशाल टाका बोट टाका. रमाई म्हणते साहेब तुम्ही 1 वर्षासाठी नाही, 2 वर्षासाठी नाही, 3 वर्षासाठी नाही, 4 वर्षासाठी तुम्ही बाहेर देशामध्ये जात आहात. दादा जा साहेब, खुशाल जा, परंतु शिखर यशाचं गाठून तुम्ही निश्चित आणणार आहात, मला खात्री आहे. जा साहेब. शिखर गाठाने यशाचे तुम्ही हो विशाल. साहेब तिकडे नावेमध्ये बसलेले आहेत. रोमाई म्हणते जा जावे हो खुशाल, जावे हो खुशाल. तुम्ही वो विचार घटनाच्या पाठी का अहो साहेब जगताच्या पाठी तुम्ही ज्ञानीवंत सुगंध दरवळावा बनाय शिवंत. साहेब मी घोडी बाबडी अडाणी आणि तुमच्यासारखे मला एवढे विद्वान पती लाभलेले आहेत, इतकी भाग्यवान असेल. जगताच्या पाठी तुम्ही ज्ञानीवंत सुगंध दरवळावा बनाय शिवंत.
साहेब मला माहित आहे तुम्ही 18 तास अभ्यास करता आमदार जास्त तुम्हाला राहतोच परंतु हो अधूनमधून आम्हाला खुशालीचे पत्र पाठवत राहा असत अभ्यासीना नेत्रा सनेत्र काढा थोडा वेळ पाठवा खुशालीचे पत्र माय भूमीचे नाव तुम्ही परदेशी न्याल माय भूमीचे नाव तुम्ही परदेशी न्याल जावे हो बहुत बढ़िया साहेब दादा दादा साहेब आमची काहीही काळजी करू नका वाव सांभाळील सारा घरकुल मी तंतो तंत सांभाळील सारा घरकुल साहेब दादा हो साहेब नका करू खंत सांभाळील सारा घरकुल मी तंतो तंत बघा इतक्या वर्षात इतके वर्ष माझे साहेब चालले अहो मी कोण्या महिलांची तोहीन करणार नाही तरी पण रमायचा एखादा शब्द तुम्ही ध्यानात धरावा स्वाभिमानाने लिहिता बाळगून तू बारकी हो
बारकी हो मात्र रत्न पारखी हो, आणि व्हायचीच असेल तर माय माझ्या रमासारखी हो. नाही तर बऱ्याचशा लोकांचं एक म्हणणं असं आहे, ते माधुरी बन, काय अजून ते ऐश्वर्या बन, नाही करिश्मा बन, नाही ती भाषा आपल्याकडे नसते. हा, आमचे यशवंत दादा एका ठिकाणी लिहितात, पुस्तक तुमचे बाजूला ठेवा, साहेब ऐका माझ अगोदर जेवा. ह्या भाषा असल्या पाहिजेत. हा, नाही ते उघडे पण आपल्याला जमत नाही ना. तेव्हा जा जा हो साहेब नका करू खंत, सांभाळील सार घरकुल मी चालतो संत. हर्ष होईन उत्तम तुम्ही परस्य भया, हर्ष होईन उत्तम तुम्ही परस्य भया. साहेब जावे हो कुशाल,